नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2019 यामध्ये विचारलेले राज्यव्यवस्था या विषयाचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आज आपण बघत आहोत। त्यात विचारलेला पहिला प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीची स्थापना या हेतूने करण्यात आली होती। बलवंतराय मेहता समिती लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणे, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणं आणि तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणं। तर विद्यार्थी मित्रांनो, बलवंतराय मेहता ही जी समिती आहे ते 1957 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीचं जे मुख्य कार्य होतं ते होतं सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणे। कारण ग्रामपंचायत स्तरावर किंवा ग्रामीण स्वराज्य संस्था या विषयावर आता राज्यघटनेमध्ये कुठेतरी राज्यघटनेतील विषयांनुसार किंवा आता भारताला स्वातंत्र्य मिळून आता ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचवणं, त्यांचं संघटन करणं हे एक कार्य खूप महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टीने जे असणारं सामूहिक विकास कार्यक्रमाला अंमलात आणणं आणि त्यासाठी अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणं हे महत्त्वाचं कार्य या बलवंतराय मेहता समितीचं होतं। त्यामुळे त्या हेतूने त्याची स्थापना करण्यात आली होती। 1957 साली बलवंतराय मेहता या समितीचे अध्यक्ष होते आणि त्रिस्तरीय पंचायत राज जी व्यवस्था आहे त्यासाठीची जी रचना आहे ती स्थापन करण्याची शिफारस या समितीने केली होती। त्याचबरोबर या समितीने सुचवलं होतं की पंचायती राजच्या रचनेमध्ये गाव, गट आणि जिल्हा स्तर यांचा सुद्धा समावेश असावा आणि या अनुषंगाने त्यांनी त्रिस्तरीय जी योजना आहे किंवा त्रिस्तरीय जी पंचायत राज योजना आहे त्याची शिफारस या ठिकाणी केली होती बलवंतराय मेहता समितीने। ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ। महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालील कोणते विधान चुकीचे आहे असं म्हटलेलं आहे। बघा, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही, बरोबर आहे। त्यानंतर अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते, एक्झॅक्टली राईट। नंतर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही, हेही अगदी बरोबर आहे। आणि सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे। कारण सरपंचाच्या कारकिर्दीच्या काळात पहिल्या 2 वर्षात त्याच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही आणि त्याची कारकीर्द संपण्याच्या 6 महिन्याच्या आधी किंवा त्या 6 महिन्यांमध्ये त्याच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही। या ठिकाणी म्हटले की अखेरच्या वर्षात, ते अखेरच्या वर्षात नसून शेवटच्या 6 महिन्यात तो मांडता येणार नाही असं त्या ठिकाणी बरोबर आहे। त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकलेलं आहे आणि आपलं उत्तर काय येईल मग? नंबर 4, कारण खालीलपैकी चुकीचे विधान या ठिकाणी निवडायचे आहे। ओके, नंतरच्या प्रश्नाकडे आपण जाऊ। पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं म्हटलेलं आहे। नीतीमध्ये NITI म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं नसून नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं आहे। त्यामुळे हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे। त्यानंतरचं वाक्य, नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली होती किंवा त्याची स्थापना त्या दिवशी झाली होती, हे वाक्य अगदी बरोबर आहे। आणि पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे। त्यामुळे चुकीचं विधान फक्त ए आहे, फक्त ए उत्तर असणारे ऑप्शन आहे नंबर 1। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। खालीलपैकी बिनचूक जोडी निवडायची आहे। बघा, संसदेची निर्मिती म्हटलेलं आहे, ठीक आहे। संसदेची निर्मिती झालेली आहे किंवा संसदेची स्थापना जी आहे ती कलम 79 मध्ये आहे, कलम 81 मध्ये नाही आहे। मग 81 मध्ये काय आहे? तर 81 मध्ये आहे लोकसभेची स्थापना। ओके, कलम 54 मध्ये दिलेली आहे राष्ट्रपतींची निवडणूक। ओके, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 55 मध्ये दिलेली आहे। राष्ट्रपतींची निवडणूक दिलेली आहे कलम 54 मध्ये आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत 55 मध्ये आहे। त्यामुळे ही जोडी सुद्धा चुकीची होती, ही सुद्धा चुकीची आहे। भारताचा उपराष्ट्रपती हे कलम 64 मध्ये नसून कलम 63 मध्ये आहे। ओके, मग कलम 64 मध्ये काय आहे की भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष होणं किंवा सभापती असणं, हे कलम
64 मध्ये दिलेला आहे. भारताचा उपराष्ट्रपती आहे कलम 63 मध्ये. आणि भारताचा न्यायवादी, महान्यायवादी म्हणजेच भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी याच्यासाठी कलम दिलेला आहे 76. ही जोडी जी आहे ती अगदी योग्य आहे. त्यामुळे याचं उत्तर येईल, बिनचूक जोडीचं येईल उत्तर 4. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहेत. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. त्यानंतर उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. आत्ता जरी दिल्ली आणि जम्मू काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश असले तरी हा पेपर आहे 2019चा, मार्च 2019चा. आणि 2019 मध्ये म्हणजे 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा जो दर्जा मिळालेला आहे तो ऑक्टोबरमध्ये मिळाला आहे आणि हा पेपर आहे मार्चचा. त्यामुळे तेव्हा नव्हतं. त्यामुळे त्या पेपरनुसार हे जे वाक्य आहे ते अगदी बरोबर आहे. उच्च न्यायालय असलेलं दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. ओके. त्यानंतर भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. भारतामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती 1862 मध्ये झाली. भारतीय उच्च न्यायालयाचा जो कायदा आहे जो 1861 मध्ये झाला आणि मग तो कायदा अंमलात आला कधी 1862 मध्ये. आणि त्यानुसार मग कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. कधी? 1862 नुसार, 1861च्या कायद्यानुसार. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. ज्याप्रमाणे मी आता म्हटलं की 1862 नुसार कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास ही जी उच्च न्यायालय आहे ती स्थापन झाली होती. या 3 उच्च न्यायालयानंतर 4थं जे उच्च न्यायालय आहे कुठलं? अलाहाबादचं, हे 1966ला स्थापन झालेलं आहे. म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थं उच्च न्यायालय आहे. हे विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? या प्रश्नाचं उत्तर काय येईल? खालील विधाने लक्षात घ्या. बिनचूक विधाने सगळीच्या सगळी विधानं बरोबर आहे या ठिकाणी. त्यामुळे वरील सर्व असे या ठिकाणी उत्तर येईल. ओके. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये दिलेल्या आहेत? अनुच्छेद 164 मध्ये कोणत्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत? मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. मुख्यमंत्री हा राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांची निवडणूक जी आहे किंवा ती नियुक्ती जी आहे ती राज्यपालाकडून केली जाईल. येस, हे विधान अगदी बरोबर आहे. 164 मध्ये दिलेलं. त्यानंतर राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणं हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य असेल असं म्हटलेलं आहे. हे कर्तव्य जरी बरोबर असलं तरी हे कलम 164 मध्ये दिलेलं नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. मंत्रिपरिषद काय आहे? राज्याच्या जबाबदार असेल. 164 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणी चुकीचं वाक्य काय येईल? राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालांना कळवणं हे मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये येतं आणि मुख्यमंत्र्यांची कर्तव्य आणि जबाबदारी 167 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे 164 मध्ये येणार नाही. ओके. 19वी घटनादुरुस्ती 2003 ची झाली. त्यामध्ये ही जी संख्या आहे 19वी घटनादुरुस्ती 2003 ची, यामध्ये ही संख्या जी आहे ती 12 पेक्षा कमी असणार नाही असं म्हटलंय. इथे 15% जास्त असणार नाही असं म्हटलं होतं. तिथे 12 पेक्षा कमी. पण मेन घटनेमध्ये मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची जी संख्या आहे ती राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. हे ज्या ठिकाणी हे विधान जे दिलं आहे ते बरोबर आहे. सो चुकीचं विधान आहे बी. ओके. बी मध्ये आहेत. कोणकोणते आहेत? ए, सी आणि डी. ए, सी, डी बरोबर असलेलं विधान आहे या ठिकाणी. 3 नंबरचं उत्तर आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ.
भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? तत्कालीन सोव्हिएत रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य आपली घेतलेली आहे. जरी USA, त्यानंतर कॅनडा, फ्रान्स या देशांच्या राज्यघटनांमध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट नसली तरीही आपण ती सोव्हिएत रशियाकडून घेतलेली आहे. आणि आपल्याप्रमाणेच या ठिकाणी जपानच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल जपान, नंबर 2. पुढचा प्रश्न आहे बघा. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? कलम 152 मध्ये राज्य आणि राज्यांचं जे कार्यकारी मंडळ आहे ते सुरू होतं. त्यामुळे 152 मध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. या ठिकाणी 152 येणार नाही. ओके, 154 मध्ये दिलेला आहे. 154 मध्ये राज्याचा कार्यकारी अधिकार दिलेला आहे. राज्यपालांचा राज्याचा कार्यकारी अधिकार, यामध्ये विवेकाधिकार म्हटलेला आहे. त्यामुळे हे या ठिकाणी येणार नाही. ओके, त्यानंतर कलम 160 मध्ये बघा. कलम 160 मध्ये राज्यपालांचे विवक्षित प्रकरणी त्यांचे आकस्मिक जे अधिकार दिलेले आहेत ते दिलेले आहेत. आणि कलम 163 मध्ये राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? कलम उत्तर 4. ओके, बघा. जर लोकशाहीचे मूल्यमापन करायचे झाले तर खालील कोणती विधाने किंवा विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही? ठीक आहे. लोकशाही म्हणजे काय? लोकांचं राज्य. लोकांचं राज्य म्हणजे काय? प्रत्येकाच्या मताचं मूल्य, प्रत्येकाला बोलण्याची संधी, प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी, प्रत्येकाला समान अधिकार, प्रत्येकाचं समसमान तुलना ज्या ठिकाणी होते ते तिथे लोकशाही असते. लोकशाही म्हणजे लोकांच्या मताचं मूल्यमापन किंवा लोकांचं मत, त्याचं मूल्य. ओके, सो त्यामध्ये मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका हे अगदी लोकशाहीला धरून आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा, लोकशाहीमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा जपली गेली नाही तर त्याला लोकशाही म्हणवता येणार नाही. त्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा या ठिकाणी येईल. कायद्यासमोर समानता, लोकशाही म्हणजेच समानता आणि समानता म्हणजेच लोकशाही, हे जणू एक समीकरणच आहे. त्यामुळे या ठिकाणी कायद्यासमोर समानता येईल. आणि अल्पसंख्याकाचं शासन हे मात्र या ठिकाणी येणार नाही. लोकशाही म्हणजे सगळ्यांना समान वागणूक, सगळ्यांची प्रतिष्ठा, सगळ्यांचं त्या ठिकाणी केलेलं मूल्यमापन, आणि त्यामध्ये फक्त अल्पसंख्याकांचं शासन असं त्या ठिकाणी येणार नाही. उलट अल्पसंख्याकांना सुद्धा समान दर्जाची वागणूक लोकशाहीमध्ये मिळत असते. त्यामुळे अल्पसंख्याकांचं शासन हे येणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? फक्त सी. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी योग्य जोडी पर्याय निवडा. ओके, योग्य जोडी निवडायची आहे आपल्याला, जी पुढीलपैकी योग्य जोडी पर्याय निवडा. ओके, दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूचीमध्ये म्हटलंय. टपाल खाते, पोस्ट ऑफिस, बचत खाते संघसूचीमध्ये म्हटलेलं आहे. हे संघसूचीमध्ये येणार नाही, संघसूचीमध्ये येईल. ओके, बँकिंग संघसूचीमध्ये म्हटलंय. आणि सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा राज्यसूचीमध्ये. दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूचीमध्ये. बघा, यापैकी काय करायचं आहे? योग्य जोडी आहे आणि त्या जोड्यांची लिस्ट खाली दिलेली आहे. त्यापैकी कोणती लिस्ट बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी. बघा, दिव्यांग आणि बेरोजगारांना सहाय्य हे राज्यसूचीमध्ये येतं. टपाल खातं, पोस्ट खातं किंवा बचत खातं, इंडियन पोस्ट आपल्याला माहिती असतं. ठीक आहे, भारतीय डाक सुविधा, भारतीय डाक व्यवस्था संघसूचीमध्ये येतं. बँकिंग संघसूचीमध्ये, नॅशनलाइज बँका आपल्याला माहिती आहे. सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थयात्रा, आता हा विषय राज्यसूचीमध्ये येत नसून तो येतो समवर्ती सूचीमध्ये. त्यामुळे या ठिकाणी ही जोडी येईल चुकीची. मग ए, बी आणि सी बरोबर असलेलं विधान या ठिकाणी आहे नंबर 2. इथे येईल नंबर 2 या प्रश्नाचं येईल उत्तर. ओके, येस. आणि अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो 2023 पासून आपण सुरुवात केली होती. पण आत्ता या ठिकाणी मी या ठिकाणी सांगू इच्छिते की 2019, 20, 21, 22 आणि 23 अशा 5ही वर्षांचे राज्यव्यवस्था आणि इतिहास या विषयांचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि त्यामध्ये विचारलेल्या प्रश्न आणि त्याचे जे स्पष्टीकरण आहे ते आपण संदर्भासहित बघितलेले आहे. आणि त्या संदर्भात आपल्याकडे बॅचेससुद्धा आता अवेलेबल आहेत.
ही प्री फोकस्ड बॅच आहे. त्यानंतर ही टेस्ट सिरीजसुद्धा आहे राज्यसेवेसाठी. STIची बॅच आहे प्री फोकस्ड. STIची टेस्ट सिरीज आहे. ऑनलाईन बॅच आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाची. आणि अजून तुम्हाला या संदर्भात जर काही माहिती हवी असेल तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसतात फोन नंबर, त्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही जे आपलं लेक्चर झालं किंवा जे आता सेशन झालं याच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही त्यावर कमेंट करू शकता. तुम्हाला या ठिकाणून त्या प्रश्नांवर तुमच्या मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.